आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सांगोपांग सद्गुरु स्तवण्य ठकले वेद आणि पुराण्य, तेथे आम्ही अजाण नेणतेपण्य बरे राहण्या निवांत खर्य पाहता धराव्य मौन, हेच किय वस्तुतः सद्गुरु स्तवन. परी साईंचे एक एक गुण पाडिती विस्मरण मौनाचे, धन्य साईंची अगाध लीला पाहता निवांत राहावे न मजला, पक्वान्न गोड लागता जीवेला. मनिया आठवला श्रोतृवृंद तयांसीही पंक्तीस घ्यावे, जेणे निजरसानंद दुणावे, ऐसे माझिया घेतले जीवे, तेणेही रससोये निडारली. मोठी गोड खरे पक्वान्न पंक्तिय नसता स्नेही सज्जन, नावडे ते एकट्या लागून फिके गोड पण त्याचे. साई सकळ सकळ अवाप्तकाम अवाप्तकाम साई साई सकळ संतला साई निजभक्त विश्रामधा दुर्धर्भव भ्रमनिवारक. अनिर्वाच्य तयाची लीला वर्णवेना वाणीला, अतर्क्याची अतर्क्य कला केविया मजला. आकळेल कल्याणाचे जय कल्याण, तो हा साई निजकृपे जाण, देई निजकथेचे स्मरण, ग्रंथ हा परिपूर्ण कराव्या. गाव जाता अगाध महिमान, समर्थ कोण कराया कथन, परा जेथे निघे पातो न, पश्यंती मध्यमा कोण कथा, तिघी जेथे नुघडती वदन, चौथी वेखळी तेथे कोण एय. मी जाणे जरी संपूर्ण, तरी हे मन राहीना. सद्गुरूचे पाय न विनटता, यथात स्वरूप येईना हाता, संत श्रीहरी स्वरूप स्वतः कृपा हस्ता. प्रार्थाव्य गुरुचरणाची आवडी, हेची आपुली सर्वास जोडी, संतसहवासाची गोडी प्रेमपरवडी लागो आम्हा. जय अपूर्ण देहाभिमान, तया न साजे भक्त अभिधान, स्वय जो पूर्ण निरभिमान, खरे भक्तपण त्यांग्य. जय ज्ञातृत्वाचा ताठा, श्रेष्ठत्वाचा अभिमान लाठा, केवळ दंभाचा जो वसफटा, तयाची प्रतिष्ठा ती काय. आपुल्यास गुरुची कीर्ती, अभागी जे प्रेम्या न गाती, बधिर नसून जे नायक ती, ते मंदमती मूर्तिमंत. तीर्थव्रत यज्ञदान यानुनी थोर तपाचरण, त्यानुनी अधिक हरिभजन, निजगुरु ध्यान सर्वाधिक. साईच त्याची या भक्तांचे ध्यान, साईच त्यांचे देवदेवतार्चन, साईच त्यांचे गुप्तनिधान, रक्षाव्य परी अकृपणत्व्य. यदा कदा येई मजा आळस, परी न अंतर्याम्य सायस, विसर पडता कथानकास, देई मज वेळे साठवण. बसव म्हणता क्षण निवात, माझे कान्ह्य न चले तेथ, कथा ऐसी स्फुरे अकल्पित, लेखणी हातांत घेण्या पडे. ऐसिया त्याच्या अगाध कथा, ऐकवाव्या त्या निजभक्ता, आणिक माझिया निजस्वार्था, मज या सच्चरिता प्रवर्तविल्य. नाह्य तरी संताची या कथा, ज्याचा तोच रचिता लिहिता, तयाची ती स्फूर्ती नसता, केवळ निरस्ता पदोपदीय. असो कृपाळू साईनाथ, प्रवेशुनी मनमनात, करवुनी घेतला आपुला ग्रथ, माझेही मनोरथ पुरविले. मुखिय श्रीसाईनामावर्तन, चित्तीय तयाचे वचनचिंतन, मनीय तयाचे मूर्तीचे ध्यान, पूर्ण समाधान येण्या मज. वदनीय श्रीसाईंचे नाम, अंतरीय श्रीसाईंचे प्रेम, ज्याचे साईप्रीत्यर्थ कर्म, ऋणाईत परम त्या साई. तुटावया संसार बंधन, याहुनी नाही अन्य साधन, साईकथा परम पावन, सदा सेवन सुखदायी. पाय साईसी प्रदक्षिण, करा श्रवण या सच्चरित श्रवण, सर्वांग्य द्या प्रेमालिंगन, डोळा घ्या दर्शन साईंचे. साष्टांगीय याव्या लोटांगणीय, मस्तक ठेवाव्या त्या चरणीय, जेव्हा लावावी तन्नाम स्मरणीय, नासिक्य अवघराण्य निर्माले. आता पूर्वकथानुसंधान, गताध्येय श्रोतयान लागून, चमत्कारप्रिय भक्तकथाकथन, कथिनहेय वचन दिधलेय. स्वय न स्वार्थ, परमार्थपरायण, नसता संतांचे अधिकाराची जाण, केलिया कोण्या तयांचे अवर्णन, अविश्वासी मन जयाचे. स्नेही कथिता साईंच्या गोष्टी, ऐके परी तो दोषेक दृष्टी, तया न मिळता स्वानुभव पुष्टी, कान्ह्य न सृष्टींत मानितो. हरी कानोबा नामाभिधान, स्नेहांसव्या मुंबईहून, करावया साईंचे परीक्षण, निघाले पर्यटन करावया. परी साईंची कलाकुसरी, प्रकाशे जो सकळात रिय, ते लाघवती नवप्री, कोण निर्धार्य जाणील. हरिभाऊ शिरडीस निघता, कारण कळल्या साई समर्था, केवळ चमत्काराचा बोगता, तितुकीच पात्रता तयाची. तितुकीच तया दावी चुणूक, घेई आपुलासा करुनी निष्ठक, तयाच्याही श्रमाचे सार्थक, युक्तिप्रयोजक संत खरे. कोपरगाव्या स्नेही समेत, हरिभाऊ बैसले टांग्यात,
गोदावरीन तोओनी सुसनात निघाले शिर्डीप्रत अविलंब्य. येतांच कोपरगावाहून हस्तपाद प्रक्षाळून हरिभाऊ संतावलोकन कराव्या जाण निघाले. पाय्य कोराय पादत्राण माथा जरीचा फेटा बांधून साईबाबांचे घ्याव्या दर्शन उत्कंठितमन हरिभाऊ. मग ते येता मशिदीसी दुरुनी देवुनिया सायसी वाटले सन्नीत जाऊनी त्यासी लोटांगणेंसिय वंदाव्य. परी पादत्राणांची अडचण ठेवाव्यान निर्भय स्थान तेथेंची एक कोपरा पाहून त्यातची तिय सारून ठेविल्य. मग ते वरती दर्शना गेले. प्रेम्या साईंचे चरणा वंदिले. उदीप्रसाद घेऊनी परतले. वाड्यांत निघाले जाव्या. पाय्य घालुव जाता पायतन मिळेना पाहता शोधून परतले अनवाणी खिन्नवदन आशा ते सांडून समूळ. कारण तेथे मंडळी फार येती जाती वारंवार पुसाव्य तरी कोणास साचार कान्यही विचार सुचेना. ऐसे तयांचे अदुश्चित मन डोळ्यां पुढ्य पादत्राण चित्तास पादत्राण चिंतन सर्वानुसंधान पादत्राण हौसे सारिख्य विकत घेतले. पादत्राण गेले हरवले अर्थात कोण्या चोराने चोरीले. निश्चय वाटले तयांस असो पुढ्य केले स्नान पूजा नैवेद्यादी सारून पंक्तीस बैसुनी केले भोजन परीन समाधान चित्तास. सभामंडप साईंचे स्थान तेथुनी साईंची दृष्टी चुकवून कोणी न्याव्य माझे पायतन आश्चर्य लहान हे काय. लागली तया हुरहुर चित्त नाही अन्नपानावर. मंडळी समवेत आले बाहेर आंचवू कर धुवाव्या. इतुक्यांत एक मुलगा मराठा हरवल्या पादत्राणाचा बाहुटा लावूनी एका काठीचे शेवटा पातला त्या ठाया अवचित. मंडळी जेवुनी आंचवीत मुलगा आला शोध करीत म्हणे बाबा मज पाठवीत काठीही हातांत देवनी. हरी का बेटा जरी का फेटा ऐसा पुकार करीत जा बेटा. याच त्या माझ्या ऐशिया उत्कठा झोंबेल त्या देवनी टाकाव्या. परी जो आहे हरी का बेटा आहे तयाचा जरीचा फेटा. आद्य हे निश्चित झालिया शेवटा द्याव्या न बोभाटा करावा. येता ऐसा पुकार कान्य ओळखुनी त्या वहाणा नयनीय. हरिभाऊ गेले धानवुनी साश्चर्य मनिया जाहले. आनंदाश्रू आले डोळा. हरिभाऊंस गहींवर दाटला देखुनी गेलेल्या पायतणाला चमत्कारला अत्यंत. म्हणती मुलास ये इकडे पाहुव दे आण वहाणा मजक डे पाहुनी वदे या तुझं कोणीक डे दिवसल्या रोकड्या मज सांग. मुलगा म्हणे ते मी नेय मजला बाबांची आज्ञा मान नेय. हरी का बेटा असेल ते नेय जरीचा फेटा दावण्या मज तयासची मी देईन वहाणा. मज इतराची ओळख पटेना पटविल जो या बाबांच्या खूणा तोच या वहाणा घेईल. अरे पोरा त्या माझ्याच वहाणा हरिभाऊ म्हणता देईना. मग तो सकळ बाबांची या खूणा पटवी मना पोराच्या. म्हणे पोरा मीच रे हरी कान्होबाचा बेटा. ही वैखरी सर्वथैव आहे क्य खरी मज सर्वतोपरी लागचे. आता पाह्य फेटा जरीचा फिटेल तुझे संशय मन्यचा. मग मी ठरेन धनी वहाणांचा दावा न इतरांचा यावरी. झाली तेव्हा मुलाची समजूत वहाणा दिधल्या हरिभाऊ पुत पुरले त्याचे मनोर्थ. साई हे संत अनुभविले आहे माझा फेटा जरी ही काय मोठी नवप्री तो तोंड माझी मस्तकावरी. सर्वतोपरी दृश्यमान परी मी असता देशांत्रिय शिर्डीस माझी पहिलीच फेरी. साईबाबांस कैसिये प्री मन्नाम हरी ठाऊक. कान्होबा हा माझा पिता कोण्या पाहिला सवरला नसता. काया नामे तया उपलक्षिता अत्याश्चर्यता वाटली. पूर्वी साईसंत महत्ता माझे स्नेही मजला सांगता. अवमानिली मी त्यांची वार्ता पश्चात्तापता आता मज येता अनुभव. कळला साईबाबांचा प्रभाव उरला नाही संशय आठाव. महानुभाव श्री साई जया मनिय जैसा भाव हरिभाऊस तैसाची अनुभव. संत परीक्षण लालसा स्वभाव परमार्थान नाह्य मनिय. साईसमर्थ महानुभाव स्नेही सोयरे कथिती अनुभव. आपण स्वय पहावा नवलाव शिर्डीस जाव्या कारण हे संतचरणीय वहावा जीव. तेण्या गिम्मसावा देवाचा ठाव मनिय नाह्य यत्किंचित दाव. सरड्याची धान कोठवरी जाऊन या संताच्या दारा पाहुव आदरिल्या चमत्कारा. तनजोड पादत्राणाचा कोरा आला की घरा घर पोच. नातरी क्षुल्लक पायतन गेल्याने काय मोठी नागवण परी तदर्थ मनाची वणवण ते सांपडल्याविण राहेना. संतप्राप्तीचे मार्ग दोन
एक भक्ती दुजा ज्ञान, ज्ञानमार्गीचे सायास गाहन, भक्तीचे साधन सोपार्य. एसी सोपी सुलभ भक्ती, तरीही अवघे ती का न करीती, तिजलाही महद्भाग्य संपत्ती, असतांच तत्प्राप्ती घडतसे. कोटी जन्मांचे पुण्य असतेय, तेवांची संताची गाठी पाडते, संतसमागम सौख्य घडतेय, तेणेच विकासते निजभक्ती. आम्ही सर्व जाणव प्रवृत्ती, तेथेंची आसक्ती नेणव निवृत्ती. एसी जेथे मनाची वृत्ती, ती काय भक्ती म्हणावी. जेसी जेसी आमुची भक्ती, तैसी तैसी आम्हांसी प्राप्ती. हे तोंड केव्हाही घडणार निश्चितीय, येथे न भ्रांती तिळमात्र. विषयभोगार्थ अहर्निशीय, आम्ही जमलो साईंपाशीय, या आम्हांत्या देणगीही तैसी, परमार्थी आसी परमार्थ. असो आता आणिक एक, सोमदेवस्वामी नामक, करावया साईंची पारख, पातले प्रत्यक्ष शिरडींत. सन 1906, उत्तरकाशी माझी अपहा, गृहस्थ भेटला भाईजींस हा, पांथस्थनी वहा माझी स्थित. प्रसिद्ध कैलासवासी दीक्षित, भाईजी त्यांचे बंधू विश्रुत, बद्रीकेदार यात्रा करीत, असता हे भेटत मार्गात. बद्रीकेदार मागे टाकिले, भाईजी मग खाली उतरले, ठाय्या ठाय्या विसानवे लागले, दिसले बसलेले. पांथस्थ तयाम्माजील एक असामी, तेच हे पुढे हरिद्वाराचे स्वामी, सर्वत्र विश्रुत याच नाम्य, लागले लगाम्य बाबांच्या. त्यांची ही कथा बोधप्रद, बाबांचे स्वरूप करील वेशद, श्रवणकर्त्या देईल मोद, निजानंद सर्वत्रा. प्रातर्विधीस जाता भाईजी, भेटले मार्गी हे स्वामीजी, गोष्टी बोलता बोलता सहजी, प्रेमराजी प्रकटली. गंगोत्रीचा आध प्रदेश, बोवा असता उत्तरकाशीस, डेहराडूनहून 70 कोस, तेथे हा सहवास झाला. लोटा घेऊनी बहिर्दिशेस, निघाले बोवा प्रात समयास. भाईजीही तया स्थळास, त्याच कार्यास निघाल्या. प्रथम उभयता दृष्टादृष्टी, पुढे मार्गात परस्पर भेटी, परस्परांच्या कुशल गोष्टी, सुखसंतुष्टी चालल्या. करू लागता विचारपूस, प्रेमालय परस्परास, ठाव ठिकाणा एकमेकांस, पुसावयास लागले. हरिद्वार्य तुमचा वास, नागपुर्य आम्हा निवास, कधी जेव्हा त्या बाजूस, येणे झालियास दर्शन द्याव्य. यात्रा करीत याल जेव हा, पुनीत करावे आमुचे गे हा, पुनर्दर्शन आम्हा घडवा, अल्पसेवा घ्या आमुची. असो द्यावे आमुचे स्मरण, लागावे आमुचे घरास चरण, याच आमुचे आहे विनवण, पुरवो नारायण ही इच्छा. 1906 साली, उत्तरकाशीची या खाल्ली, परस्परात हे भाषा बोली, ओनी गेली. यापरी परस्परांचे ठाव ठिकाण, घेतले उभयतांनी पुसून, पाहुनी जवळ आल्या मैदान, निघाले सोडून अन्योन्यात. जाता 5 वर्षांचा काळ, येता साईसमागम वेळ, भाईजींच्या भेटीची तळमळ, लागली प्रबळ स्वामींस. सन 1911, आले स्वामीजी नागपुरा, तेथे श्री साईनाथांचे चरित्रा, परिसता पवित्र आनंदले. देती भाईजी शिफारसपत्र, सुख्य गांठाव्या शिरडी क्षेत्र, एसी योजना ठरवूनी सर्वत्र, सोडिल्या नागपूर स्वामींनी. उतरता ते मनमाडावर, कोपरगावची गाडी तयार, तेथे होऊनी टांग्यांत स्वार, आनंदनिर्भर दर्शना. कोठेनी जा साधूंचे वात न, अथवा त्यांची राहणी. चल न, एकाचे एकाचे आन, नसते समसमान कोठेही. एका संताचे आचरण, ते न दुजिया संताप्रमाण, योग्यायोग्यतेचे अनुमान, कराया साधन हे नव्य. आद्य तो जाई संत दर्शना, किमर्थ व्हावी हे तया विवचना, पाहू जाता तयांचे वातना, निष्कल्याणा नागवन. स्वामीजींचे मनाची राचना, तर कुतर कोथती नाना, लांबुनी दिसता शिरडीच्या निशाणा, चालल्या कल्पना स्वामींच्या. तयांस्वे असलेले जन, मशिदीचे कळसाचे निशाण, दृष्टीपथात येता दुरून, करीत वंदन प्रेमान्य. पुढ्या घडेल साईदर्शन, म्हणून जरी उत्कंठित मन, परी त्यांत्या दिसलेले निशाण, त्याच्याही अवमान साहेना. निशाणदर्शन्य प्रेमस्फूर्ण, हा तोंड सर्वत्र अनुभव जाण, या तोंड भक्तिप्रेमलक्षण, कान्हेही विलक्षण येथ नसे. परी स्वामींच्या कुत्सित मना, दुरुनी पाहुनिया त्या निशाणा, उठल्या कल्पनांवरी कल्पना, विचित्र रचना मनाची. पताकांची आवड मना, ही काय साधुत्वाची कल्पना, देवळावरी लावावे निशाणा, हा तोंड हीनपणा साधुत्वा. साधू मागे येण्या माना, ही तोंड त्याची केवळ लोकेशणा, न येई ऐसियाचे साधुत्व मना, हा तोंड उणेपणा तयास. सारांश जैसा मनाचा ग्रह, साधुनिर्णय तैसाच आग्रह, झाला स्वामींच्या मनाचा निग्रह,
नको मज अनुग्रह साईंचा उगा चालू मी येथवर स्वामींस थोर उपजला अनाद्र तेथुनी परताव्याचा निर्धार केला मग साचार तात्काळ लोकेशणेचा दुरभिमान साधूस कशास पाहिजे मान याहुनी मज दुजे अनुमान निशाण पाहून होईना निशाणे आपुला मोठेपणा साधू हा आणि तो निदर्शना हाची संतत्वासी उणेपणा काय दर्शना जाण्या म्या घेतलिया हे ऐसे दर्शन येण्या कैसे निवाव्य मन हे तोंड दंभध्वज प्रदर्शन समाधान येण्या ना म्हणती जाव्या माघारा आल्या वाटे आपुले घरा दिसेना हा विचार बरा फजित खरा झालो मी सहवासी मग म्हणती त्यासी इतके दूर आला कशासी केवळ निशाण्य चित्तवृत्तीसी खळबळ एसी का झाली आता आपण आलो जवळ रथ पालखी घोडा सकळ सरंजाम हा पाहता निखळ किती मग तळमळ लागेल परिसुनी स्वामी अधिकची बिघडे जया नगारे पालख्या गोडे ऐसे साधू मिजासी बडे म्या काय थोडे देखिले ऐसे विचार येऊनी अंतरा सोमदेवजी निघती माघारा शिर्डीचा विचार नाही बरा रस्ता धराकीय नदीचा मग बरोबरील वाटसरू लागले तयांस आग्रह करू आलात आपण येथवरू नका हो फिरव माघारा आल्यासारिखे चला किय पुढे नका करू हे तर्क कुडे ए निशाण जेय मशिदीय उडे साधूकडे ना संबंध या साधूस नलगे निशाण नलगे लोकेशणा नलगे मान ग्रामस्थांस हे आवडे भूषण भक्ती प्रमाण कारण या पाहू नका की तुम्ही निशाण जाऊनी घ्या नुसते दार्शन राहू नका तय एक क्षण जा किय परतोन माघारा इतुक्यात येता शिर्डी जवळ वाटले उपदेश ऐकुनी तो सरळ काढूनी टाकावी मनाची मळमळ पुनश्च हळहळ नसावी असो श्री समर्थ दर्शनें करून बुवा गेले विरघळून प्रेम आले डोळा भरून कंठ सद्गुण दातला चित्त झाल्या सुप्रसन्न नयन उलास्या सुखसंपन्न कधी चरणरजस्नान करी नैस त्या झाल्या पाहता रूप ते नेतक मना नेना पडले टकप पाहतच राहिले टकमक मोय अटक पाडिली कुतार्क मनींचे जिराले चित्त दर्शनानंदीय विराले सगुणरूप नयनीय मुराले बुवा झाले तल्लीन डोळा देखता महानुभावा परम आल्हाद सोमदेव वा आत्मारामा जाहला विसावा वाटे वसावा हा ठाव दर्शनेंच विकल्प मावळे बुद्धी ठाईंच ताटकळे दुजेंपण समस्त विरघळे ऐक्य जाहल्या सबाह्य वाचेसी निशब्दत्व्य मौन निमेषोन्मेषरहित नयन अंतर्बाह्य चैतन्यग्न समाधान समरसे निशाण दर्शन्या आद्य मुरडले पुढ्य प्रेमोद्रेक्य निडारले सात्विक अष्टभाव्य उभडिले वेढिले प्रेम्या बाबांचे जेथे मन पूर्ण रंगले तेच आपुल्या स्थान वहिले हे निजगुरूचे बोल आठवले प्रेम दाटले बुवांना बुवा हळूहळू पुढ्या येती तोंड तोंड महाराज रागास चढती शिव्यांची त्या लाखोली वाहती तोंड तोंड त्या प्रीतीत विगुणित समर्थ बाबांची करणी अचाट तयांचा तोंड विलक्षण घाट नारसिंहावताराचा थाट आटोकाट आणला थोतांड आमुच्या पाशीय राहो म्हणती चल जा घरासी खबरदार माझ्या मशिदीसी जर तो येशील मागुता जो लावितो मशिदीस निशाण कशास व्हाव्य त्याचे दर्शन हे काय संतांचे लक्षण येथे न क्षण एक कंठावा असो पुढ्या साशंक चित्त सभामंडपीय स्वामी प्रवेशत दुरुनी पाहुनी साईंची मूर्त स्वामींसी निवांत राहावेना हा आपुलेच विचारांचा प्रतिध्वनी शब्द असतो आदळता का निय बुवा शरमले स्थानींचे स्थानीय अंतर्जनानी महाराज किती हो आपण अप्रबुद्ध किती महाराज तरी प्रबुद्ध किती त्या माझ्या कल्पनाविरुद्ध किती हे शुद्ध अंतर साई कोणास देती आलिंगन कोणास करीती हस्तस्पर्शन कोणास देती आश्वासन कृपावलोकन कोणाकडे पाही हास्यवदन कोणाच्या दोखाचे करी सांत्वन कोणास उदिप्रसाददान करीत समाधान सकलांचे ऐसे असता मजवरील क्रोध वाटे हा मम वर्तनानुरोध क्रोध नाही हा मजला बोध होईल मोददायी तो असो पुढे तैसेंच झाले स्वामी बाबांपाशी अजे रामले साईकृपे निर्मळ बांधले चरण्य थेले निरंतर साईभक्ती प्रभवीर्य विरवो दुर्वासना मात्सर्य उपजवो शांती श्री धैर्य करो कृतकार्य निजभक्तांग गंधर्व यक्ष सुरासुर इन्ह्य भरले अहेय चराचर त्या अखिल विश्वीय हा विश्वंभर जरी निरंतर भरलेला परी न स्वीकारिता आकार ठाता सदैव निराकार
आम्ही मानव हे साकार होताना उपकार लवमात्र तात्पर्य धरोनी लिलावी ग्रह साई न करीते लोकसंग्रह अथवा दुष्टदुर्जन्मत निग्रह कैंचा अनुग्रह भक्तांवर आला. अध्याय संपावयाला. तोण एक वृत्तांत मजा आठवला. साई सदुपदेशाचा मासला मानील त्याला हेतकारी. वृत्तांत आहे अति लहान स्मरण ठेवी तो कृत कल्याण. म्हणून श्रोत्या करीतो विनवण क्षण अंतकरण द्या मज. एकदा भक्त माळसाप्ती नानासाहेब यांसमवेती बैसले असता मशिदीप्रती परिसा चमत्कृती घडली ती. समर्थ साई दर्शनोत्सुक कोणी एक श्रीमान गृहस्थ वैजापूरनिवासी तेथ परिवारान्वित पातले पाहून या स्त्रियांचा गोषा. नाना संकोचले निज मानसा स्वय उठूनी द्यावे अवकाशा. वाटले असंतोषार्थ तयांच्या म्हणून नाना उठव सरती तन्व बाबा तया वारीती. म्हणाले येणारे येतील वरती त्वा स्वस्थ चित्तीय बैसाव्य. तेही आले ती दर्शनार्थ याव्य कान्ह्य नाही हरक्त. ऐसे तयांस कोणी सुचवित येऊनी वंदित साईस. तयांमाजील एक नारी वंदव जाता बुरखा सारी पाहुनी सौंदर्य अति साजिरी. नाना निजंतर्य मोहिले लोकांसमक्ष पाहण्या चोरी. पाहिल्याविण राहावेना अंतर्य वर्ताव्य काय कैसे प्री. मोहाची उजरी नावरे बाबांची लज्जा मोठी अंतर्य म्हणोनी मुख ते न करवेवरी. दृष्टी जाओ लागली चांचरी सांभळे कातर्य तन नाना. इतोण नानांची अंतःस्थिती सर्वांतर्यामी बाबा जाणती. इतरा काय तियेची प्रातीती ते तोंड जगटती शब्दार्था. ऐसी नानांची वृत्ती बावरी जाणूनी बाबा निजात्रिय आणावया. स्वस्थानीय माघारी उपदेश जो करीत तो परिसा. नाना किमर्थ गडबडसी निय ज्याचा निजधर्म तो स्वस्थपणीय आचरता आड याव्या न कोणी. कानिय न हानी तयान ब्रह्मदेव सृष्टी रचिता आपण त्याचे कौतुक न करीत व्यर्थ होव पाहिल रसिकता. बंथा बंथा बनेल असता पुढील द्वार ओघडेय जाव्या का मागील द्वाराकडे. एक शुद्ध अंतर जिकडे तेथे न सांकड्य कान्ह्यही कुधा भाव नाही अंतरीय. तयास काय कोणाची चोरी दृष्टी दृष्टीचे कर्तव्य करी. भीड मग येथे धरीसी का होते तेथे माधवराव. जात्या जयांचा चिकित्सक स्वभाव निश्चिज्ञासापुरतीस्तव पुसती त्या भाव बोलाचा. ऐस्या माधवराव्या पुसता नाना वदले थांबरे आता. सांगेन बाबांची या मनोगता वाटेन्या जाता वाडियात्य. संपता क्षेमकुशल वार्ता अभिवंदून साई समर्था नाना निजस्थानासी परतता. निघाले समवेता माधवराव ते नानांस पुसती. तात्काळ नाना बनता बनेल आदिकरुनी बाबांचे बोल. स्पष्टार्थ वदाल काय त्यांचा अर्थ सांगावया. होईना जीवक बहुत चालली उडवा उडवत तेणे अधिकची संशय समुद्वक. होई न माधव मन स्वस्थ मग करुनिया हृदय उघडेय. नानानिय जेय घडलेय तीक दे तेय साग्र माधवरावाची या होडे कथुनी कोड्या उलगडिल्या. काय बाबा किती दक्ष जावो कोणाच्या कोठेनी लक्ष. ते तोंड स्वय अंत साक्ष सर्व प्रत्यक्ष तयांतेय. एसिही त्रोटक अभिनव वार्ता परिसतास आश्चर्य होईल श्रोता. पाहुव जाता येथील मथितार्था स्थैर्य गंभीरता बहुमोल. मन जातीचे चंचळ होव न द्याव्या उच्छृंखळ. होवो इंद्रियांची खळबळ शरीर उतावीळ होव नये. इंद्रियांचा नाह्य विश्वास विषयार्थ व्हावे न लालस. हळूहळू करिता अभ्यास चांचले निरास होईल. होव नये इंद्रियाधीन तेही न सर्वथा राहत्य दाबून. विधिपूर्वक तयांचे नियम न कराव्या पाहून प्रसन्न. रूप हा तोंड दृष्टीचा विषय सौंदर्य वस्तूचे पहाव्या निर्भय. तेथे लाजेचे कारण काय द्यावान थाय दुर्बुद्धीत्य. मन करून या निर्वासन ईशकृतीचे करा निरीक्षण. होईल सहज इंद्रियदमन विषय सेवन विस्मरण. रत्न्याव्या इष्टस्थान्य सारथी जैसा मूळकारणी तैसी ही बुद्धी हितकारिणी. दक्ष आकर्षणीय इंद्रियांच्या सारथी करिस्थनियम न बुद्धीही करुनी इंद्रियदमन. आवरी शरीरस्वैर्गमन अनिवार चंचलपण मनाचे. शरीर इंद्रियमनुयुक्त ऐसिया जीवाचे जे अभोक्तृत्व ते असंपतांच वैष्णवपद प्राप्त. ऐस्य हेय सामर्थ्य बुद्धीचे. चक्षुरादी इंद्रिय निचय भिन्न भिन्न हयस्थानीय. रूपरसादी जे जे विषय मार्ग ते निरय प्रवर्तक. यत्किंचित विषयाभिलाष करी पारमार्थिक सुखानाश.
म्हणून त्यागा. तो निशेष तरीच तो मोक्ष तुझ लाधे. बाह्यद्रिय जरी निवृत्त असता अंत करण आसक्त नाह्य जन्ममरणा अंत विषय अत्यंत घातुक लादलिया विवेकी सारथी विवेक्य राखी लगाम हातीय इंद्रियवाजी कुमार्गवर्ती स्वप्निनी होती न लवमात्र ऐसा मन समाधानप्र निग्रही दक्ष कुशल चतुर भाग्य लादलिया सारथी चतुर कैंचे दूर विष्णुपद तेच पद परब्रह्म वासुदेव अपर नाम तेच सर्वोत्कृष्ट पद परम परंधाम परात्पर असो झाला हा अध्याय पुरा. याहून गोड पुढील दुसरा रिझवील सद्भक्तांच्या अंतरा श्रवण करा क्रमान्य. असो शेवटीय जगतचाल क सद्गुरु जो बुद्धिप्रेरक तयाचे चरणीय आभारपूर्वक हेमाड मस्तक अर्पितसे. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते. संतपरीक्षण मनोनिग्रहण नाम 49 अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भवतु.